अकोला जिल्ह्यातील हिवरखेड परिसरात केवळ 500 रुपयांच्या लालसेपोटी तब्बल 18 एकर शेतीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या आगीत संत्रा, सीताफळ, आंबा, बांबू यासह लाखो रुपयांचं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालाय। हिवरखेड येथील शेतकरी मुकुंद उर्फ पंकज अग्रवाल यांच्या चिचारी शिवारातील शेताला गुरुवारी दुपारी आग लावण्यात आली। मित्र शेरखान यांनी फोनवरून माहिती दिल्यानंतर अग्रवाल घटनास्थळी पोहोचले असता शेतात भीषण आग लागलेली दिसली। या आगीत शेकडो फळझाडे, सुमारे 3500 बांबू, गोठा, खताची पोती, ड्रीप व स्प्रिंकलर साहित्य जळून खाक झाले। नुकसान अंदाजे 10 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे। घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी आरोपी रमेश मंगल कासदेकर याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने एका व्यक्तीने 500 रुपये देऊन आग लावण्यास सांगितल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 326 फ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे। दरम्यान ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले। अन्यथा चिचारी आणि चंदनपूर गावांनाही मोठा धोका निर्माण झाला असता। महसूल आणि कृषी विभागाने दुसऱ्या दिवशी पंचनामा करून मदतीचे आश्वासन दिले आहे। मी मुकुंद पुरुषोत्तम अग्रवाल, राहणार हिवरखेड। माझं हे मौजे चिचारी चंदनपूरला लागून शेत आहे संत्र्याचं आणि सीताफळाचं। हे कोणीतरी माझ्या एका मित्राने जाताना फोन केला मला की बा तुमचा असा कुपाला आणि शेताच्या धुऱ्याला आग लावलेली आहे। तो माणूस तलईचा असून तिथं आग लागली। मी तसाच गाडी घेऊन आलो असता 10-15 मिनिटात पोहोचलो असता मोठ्या आगीनं पेट घेतला होता। आम्ही व माझ्या कामावरचे मजूर व चिचारीचे काही माझे मित्र आणि चंदनपूरचे काही मित्र असं आम्ही सर्वांनी मिळून आग विझवली। खूप मोठी आग आहे। माझी ड्रीप लक्षावधी रुपयाची ड्रीप, लक्षावधी रुपयाचे कमीत कमी 200 झाडे संत्र्याचे, 200 झाडं सीताफळाचे आणि खूप मोठे हे बाशाचे झाडं आणि पूर्ण कंपाऊंड जळलेलं आहे। तरी माझं लक्षावधी रुपयाचं नुकसान या सदर इस्मासंग माझं कोणतंही घेणं देणं नसून माझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे। तरी शासनाला मला आर्थिक मदत द्यावी। तरी संबंधित इस्मावर अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी, कारण माझ्या शेताला तिकडून पण चंदनपूर गाव लागलेलं आहे आणि इकडच्या धुऱ्यावर चिचारी गाव लागलेलं आहे। दोन्ही इकडून रहिवासी असल्याने या झाडामुळे जीवितहानी सुद्धा होण्याची मोठी शक्यता आहे। म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व मला न्याय मिळवून देण्यात यावा ही विनंती।